कॅलेंडर बघा, परीक्षा 4 जानेवारी 2026 ला आणि जाहिरात आली 29 जुलै 2025 ला, म्हणजे 7 महिने उशिरा. पण वय मोजणार कधीचं? तर 1 नोव्हेंबर 2025 चं. म्हणजे जाहिरात उशिरा आली आणि शिक्षा विद्यार्थ्यांना. यामुळे आज हजारो मुलं जुलै ते नोव्हेंबर मध्ये ओव्हरेज झाली, त्यांची संधी हिरावली गेली. म्हणूनच तर पुण्यात एमपीएससीच्या पोरांकडून वय वाढवाचा एल्गार पुकारण्यात आलाय. पुण्यातील शास्त्री रोडवर बसून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी काल मध्यरात्री का सुरू केलं आंदोलन? या विद्यार्थ्यांची नेमकी मागणी आहे तरी काय? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. एमपीएससीचा वयदंड, जाहिरात 7 महिने उशिरा, हजारो मुलांच्या स्वप्नांवर वरवंटा. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याचं सांगत या पदाची वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री शास्त्री रोडवर बसून आंदोलन सुरू केलं. त्यामुळे हे प्रकरण आहे तरी काय आणि विद्यार्थ्यांना का करावं लागतंय आंदोलन, हे आधी समजून घेऊ. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025च्या नियमानुसार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेला वय मोजतात. पण इथं एमपीएससीनं जाहिरातच 7 महिने उशिरा काढली आणि वय 1 नोव्हेंबर 2025 प्रमाणच ठेवलं. म्हणजे एमपीएससीनं स्वतःचाच नियम मोडला की नाही? समजलं? असू दे, एक उदाहरण देऊन समजावून सांगतो. समजा रामचं वय 15 ऑक्टोबर 2025 ला 38 वर्षे पूर्ण झालं. जाहिरात जुलैमध्ये आली असती तर तो पात्र, पण जाहिरात आली 29 जुलैला आणि वय मोजलं 1 नोव्हेंबरचं. आता झाला का राम अपात्र? आता तुम्हीच सांगा, 7 महिन्यांच्या या उशिरामुळे असे किती राम बाद झाले असतील? अहो हजारो. विद्यार्थ्यांनी आंदोलनात मांडलेली कैफियत ऐकली तर एमपीएससीनं घातलेला हा वयाचा घोळ अक्षम्य आहे. 2023-24 ला कोरोना होता, परीक्षा लांबल्या. आता मुलांचं वय वाढलं तर त्यांनी काय करायचं? त्यांनी तर 2-3 वर्ष अभ्यास केला, लाखो रुपये क्लासला घातले आणि एका तारखेमुळे आयुष्य बर्बाद. यात विद्यार्थ्यांची काय चूक? आता यावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी नेमक्या मागण्या तरी काय केल्यात जाणून घेऊया. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या काय आहेत मागण्या? पहिली मागणी, वयोमर्यादा 2 वर्षांनी वाढवा. दुसरी मागणी, वयगणना 1 जानेवारी 2025 गृहीत धरा, कारण परीक्षा 2025 ची आहे, 2026 ची नाही. आता एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यानंतर नेते मंडळी देखील रस्त्यावर उतरणारच की. शिवसेनेचे विधान परिषद आमदार बच्चू कडू यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. सरकारनं तात्काळ वयोमर्यादा वाढवली पाहिजे, नाहीतर आम्ही मंत्रालयाच्या दारात ठिय्या देऊ असा इशारा दिला. पोरांची 2 वर्षे कोरोनानं खाल्ली, त्यात तुम्ही 7 महिने जाहिरात लांबवली. आता वय झालं म्हणून हकलणार? ही एमपीएससी आहे की मरण सेवा आयोग? गरिबांच्या पोराचं वय जातं, नेत्यांचं वय वाढत नाही का? असं म्हणत त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला. शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी देखील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी तर थेट नियमावर बोट ठेवत सवाल केला. यूपीएससीचा नियम काय सांगतो? ते 1 ऑगस्ट ही कट ऑफ डेट धरतात. राज्यसेवा 2023 ची परीक्षा 2024 ला झाली तरी वय 2023च धरलं. मग एमपीएससीला वेगळा न्याय का? जाहिरात उशिरा काढली ही आयोगाची चूक, त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना का? मुख्यमंत्र्यांनी याकडे तात्काळ लक्ष घालून 1 जानेवारी 2025 ही तारीख गृहीत धरावी, नाहीतर हा लाखो कुटुंबांवर अन्याय ठरेल, अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली. 7 महिने उशीर करणाऱ्या अधिकाऱ्यांचं वय वाढतं का, असा सवालही रोहित पवारांनी केला. एकूणच काय तर प्रश्न फक्त 1 नोव्हेंबर की 1 जानेवारीचा नाही, प्रश्न तारखेचा की तारुण्याचा आहे. कारण एका विद्यार्थ्यानं सांगितलं की 15 दिवसांनी माझं वय वाढलं आणि मी अपात्र झालो, म्हणजेच 15 दिवसांनी माझं स्वप्न मेलं. आता बोला, 7 महिने उशीर एमपीएससीचा आणि ओव्हरहेजचा शिक्का पोरांच्या नशिबी. हा कुठला न्याय? पोलीस भरतीत वय वाढवलं, शिक्षक भरतीत वाढवलं, मग एमपीएससीच्या पोरांनी काय घोडं मारलंय? सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांच्या वतीनं सरकारला कळकळीची विनंती आहे. आता एक GR काढा, 1 जानेवारी 2025 ही तारीख धरा, नाहीतर हे आंदोलन आज पुण्यात आहे, उद्या मुंबईत असेल आणि परवा मतपेटीत असेल. कारण वय निघून जातं पण जखम कायम भळभळत राहते, हे विसरू नका. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी. फक्त